अजित पवार हपकले. तो निर्णय अजित पवारांनी मागे घेतला. शरद पवारांना अपात्र करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. पवारांच्या लेकीला सुद्धा वगळलं. अजित पवारांच्या या निर्णयामागचे दोन प्रमुख कारणं. हा विषय समजला की अजित पवार गटाचा तो विषय सुद्धा 2 मिनिटात समजतो. नेमकं घडलंय का? गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत अजित पवार थेट पंगा घेतात. निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये अजित पवार ते बोलून जात आहेत, ज्यामुळे शरद पवार यांची इमेज कोलॅप्स होते. मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी 2 निर्णय शरद पवारांच्या बाबतीत फिरवलेले आहेत आणि त्याची 2 प्रमुख कारणं सुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला जात आहे. याबाबतची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे. यानंतर अजित पवार गटानं खिळी केली आहे. शरद पवार गटानंतर अजित पवार गटानं देखील लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केलेली आहे. याचिका दाखल करताना अजित पवार गटानं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळलं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानुभूती मिळू शकते आणि दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवारांना पुन्हा उचकवून दिल्यासारखं होईल आणि त्यामुळे हे प्रकरण आपल्याला शिकू शकते असा आभास अजित पवारांना झाला असावा आणि म्हणूनच कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. आता उरला सुरला विषय तो म्हणजे अमोल कोल्हेंचा. या दोघांची नावं का वगळली याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली. तर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्यांचं नाव वगळलंय. अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत 2 सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. राज्यसभेतील शरद पवार यांना वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची, तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे. कालच शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे आणि त्यानंतर लागलीच अजित पवारांनी हे पाऊल उचललं. यामागे प्रामुख्यानं हेही कारण सांगितलं जातं की जर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना अपात्र केलं गेलं तर मात्र त्या ठिकाणी शरद पवारांचा एक वेगळा रौद्र रूप अजित पवारांना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांना पाहावं लागू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांना मिळणारी सहानुभूती. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली, अगदी त्याच पद्धतीची सहानुभूती शरद पवारांना सुद्धा मिळताना दिसते. त्याला कारण म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीला स्वतः दाखवलेली उपस्थिती. स्वतः समोर म्हणजे शरद पवार हयात असताना स्वतःचा पक्ष टिकवण्यासाठी ते कसे लढतायत हेच दाखवण्याचा प्रयत्न ते उभ्या जनतेला करतात. आणि त्यामुळे वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा शरद पवार नावाचा योद्धा आजही मैदानात पाय रोवून उभा आहे. आणि पुढे भलेही अजित पवार असो, फडणवीस असो किंवा मग मोदी असो किंवा शहा असो, पण शरद पवार जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मैदान काय मारू देत नाही, हाच मेसेज शरद पवार देण्याचा प्रयत्न करतात. याबाबत तुमचं काय मत आहे? व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.